नथिंग इज फ्री इन दिस वर्ल्ड. करेक्ट. नो फ्री लंच बरोबर. नाही द्यायचं. मग मुलांना पण ते कळलं पाहिजे. हम्म. मग आता तुम्हाला सांगू का, ह्याच्यात आहे ना अजून एक फार मोठी गोष्ट जी मला जाणवते, की आई-वडिलांना फार कौतुक वाटतं हे सांगायला. मलाही फार पॅरेंट्स सांगतात. मी माझ्या मुलीला ना डिशही उचलायला देत नाही हो, हो, हो. किंवा मी माझ्या मुलाला पानही उचलायला दिलं नाही. आय एम सॉरी टू से मी सगळ्यांना सांगते, व्हेरी डेंजरस थिंग यू आर डुइंग. यू आर करेक्ट. डॅमेजिंग वन सोल. हम्म. मला सांगा तुमच्या आमच्या आयुष्यात घरात झाडू मारल्यापासून, भांडी घासण्यापासून सगळी आपण लहान वयात कामं केले. केलेली आहेत. बरोबर. आणि त्याचंच प्रतिकात्मक रूप हे आहे, की आज तुम्हाला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात. करेक्ट. तर हेही एक बालसंस्कार आहे. हम्म. तुमचं मूल 3 वर्षाचं असू दे, 2 वर्षाचं असू दे, त्याला वाटाण्याच्या शेंगा सोलायला शिकवा, शेंगाची सालं काढायला शिकवा. ही कामं नाहीयेत. नाही. हे तुम्ही त्याच्या ब्रेनला एखादी ऊर्जा क्रिएट करण्याची पद्धत शिकवताय. बरोबर. मग ते किचनमध्ये छोटी-छोटी कामं असू शकतील, तांदूळ निवडण्या घेऊन, ही कामं नाहीयेत. हम्म. हे संस्कार होतायत, की घरामध्ये ही छोटी-छोटी कामं असतात, जी सगळ्यांनी एकत्रित मिळून करायची असतात, करेक्ट. एकमेकांना सपोर्ट देऊन करायची असतात.